नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. हा महिना आहे महाशिवरात्रीचा. महाशिवरात्रीमध्ये शंकर भगवानांची कुठली सेवा आपण या महिन्यामध्ये करायला पाहिजे? शंकर भगवानांना भोलेनाथही म्हटलं जातं, कारण की ते खूप भोळे आहेत आणि आपण जी काही इच्छा मागतो, जे काही आपण त्यांची सेवा करतो, थोड्याशा जरी सेवेने ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना ते वर देतात, इच्छित वर देतात. तर त्यामुळे त्यांना भोले बाबा, भोलेनाथ असेही म्हटलं जातं. तर हा महिना पवित्र महिना आहे, त्यांच्या सेवेसाठी उत्तम महिना आहे. तर ज्यांना कोणाला ह्या महिन्यामध्ये त्यांची सेवा करायची असेल, तर ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त त्यांची सेवा आपण करू शकतो. तर कुठल्या सेवा आपण या महिन्यामध्ये शंकर भगवानांच्या चरणी अर्पण करू शकतो? 26 तारखेला महाशिवरात्री आहे. 26 तारखेपर्यंत आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. महाशिवरात्री येईपर्यंत आपल्याला रोज एक शिवलीलामृतातील एक अध्याय रोज वाचायचा आहे. रोज एक वाचणे शक्य असेल तर रोज एक वाचा, 2 वाचणे शक्य असेल तर 2 वाचा. पण आपल्या घरात रोज एक शिवलीलामृताचं पठण घरामध्ये झालं पाहिजे. रोज तुम्ही महादेवांना जल अर्पण करा. आपल्या देवघरामध्ये शंकर भगवानांची पिंड तर असतेच, तर त्यावर तुम्ही जलाभिषेक करा, रुद्रपाठ करा त्यावरती आणि जलाभिषेक करा. जलाभिषेक झाल्यानंतर त्यांची षोडशोपचारे पूजा करा, त्यांना धूप दीप दाखवा आणि मग तुम्ही शिवलीलामृतातील रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता. जर तुमच्याकडे शिवलीलामृताचं पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईलवर तुम्ही गुगलवर लावून PDF तुम्ही ते ओपन करून ते तुम्ही देवासमोर बसून वाचू शकता. तर अशा प्रकारे महाशिवरात्रीपर्यंत आपल्याला रोज एक अध्याय शिवलीलामृतामधील वाचायचा आहे. त्याचबरोबर मंत्रही म्हणून देवाची सेवा करू शकतो. जर तुम्हाला शिवलीलामृत वाचण्या एवढा वेळ तुमच्याकडे नाही, तर रोज तुम्ही देवासमोर बसून शंकर भगवानाच्या पिंडीवर अभिषेक वगैरे घालून तुम्ही रोज मंत्र म्हणा. कुठले मंत्र म्हणायचे किंवा हे मंत्र म्हणत म्हणत जर तुम्ही अभिषेक घातला तरी चालेल. जर तुम्ही अभिषेक घालून तुम्ही फक्त हे मंत्र हात जोडून देवासमोर बसून हे मंत्र म्हटले तरी चालतील. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करा. तर कोणते मंत्र म्हणायचे आहेत आपल्याला रोज? ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते रुद्राय नमः, ओम शिवाय नमः, श्री शिवाय नमस्तुभ्यं, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्, ओम सोमनाथाय नमः, ओम केदारनाथाय नमः, ओम भीमाशंकराय नमः, ओम वैद्यनाथाय नमः, ओम वैजनाथाय नमः, ओम नागेश्वराय नमः, ओम नागनाथाय नमः, ओम त्र्यंबकेश्वराय नमः, ओम घृणेश्वराय नमः, ओम रामेश्वराय नमः, ओम मल्लिकार्जुनाय नमः, ओम महाकालेश्वराय नमः, ओम काशी विश्वेश्वराय नमः, ओम विश्वेश्वराय नमः, ओम नीलकंठेश्वराय नमः, ओम अमरनाथाय नमः. हे मंत्र म्हणून तुम्हाला रोज ह्या मंत्राचा मंत्रजाप भगवान शंकराच्या समोर बसून तुम्ही करू शकता, देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये. आणि हे मंत्र म्हणत म्हणत जर तुम्ही बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण केलं तर खूपच अतिउत्तम सेवा ती मानली जाईल. हे मंत्र म्हणत म्हणत एक एक बेलपत्र तुम्हाला शंकर भगवानांना अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे बेलपत्र नसतील, तुम्हाला मिळाले नसतील बेलपत्र, एकच तुमच्याकडे आहे, तर हे मंत्र ओम नमः शिवाय म्हणून तो बेलपत्र शंकर भगवानांच्या पिंडीवर ठेवायचा. नंतर तो काढून घेऊन दुसरा मंत्र म्हणत परत तो त्या भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवायचा. तर एक बेलपत्राने सुद्धा तुम्ही ह्या पूर्ण मंत्राचं बेलपत्र तुम्ही शंकर भगवानाच्या पिंडीवर वाहू शकता, फक्त एक बेलपत्रानेही. आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्रत्येक मंत्राला एक बेलपत्र शंकर भगवानाच्या पिंडीवर अर्पण करू शकता. जर घरामध्ये तुमच्याकडे शंकर भगवानांची पिंड नसेल तर मंदिरात जाऊन तुम्ही ही रोज एक सेवा करू शकता. तर अशा प्रकारे महाशिवरात्री येईपर्यंत ही सेवा तुम्ही सर्वांनी करा. ह्या सेवेचे भरपूर लाभ आहेत. आपल्या जीवनातील दुःख, अडचणी, संकट ह्या सगळ्यांचा मुळापासून नष्ट होईल आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त होईल. आणि त्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. थोडीशा सेवेने हे भगवान प्रसन्न होणारे आहेत. हे शंकर भगवान इच्छित वर देणारे आहेत, भोलेनाथ आहेत. तर ही सेवा आपण महाशिवरात्रीपर्यंत करू शकतो. बेलपत्राची सेवा आवर्जून तुम्ही करा. जर तुम्हाला अभिषेक जमला नाही, शिवलीलामृत जमलं नाही, तर रोज महाशिवरात्रीपर्यंत तुम्ही रोज ह्या मंत्राने बेल अर्पण करू शकता. बेल हे शिळे जरी असले, म्हणजे आज आपण बेल पिंडीवर वाहिले आणि दुसऱ्या दिवशी त्याच बेलपत्राचा वापर करून परत आपण ते अर्पण केले
तरीसुद्धा चालते। बेलपत्र हे पवित्र मानलं गेलेलं आहे, त्याला शिळं वगैरे म्हणजे ते आता आपण निर्माल्यात शिळी फुले टाकून देतो तशा प्रकारे ते बेलपत्र शिळं होत नाही, ते पवित्र आहे, प्रिय आहे भगवान शंकरांना। महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा, पण सेवा रोज घरामध्ये करा। तुमच्या आयुष्यातील दुःखांवर संकटावर तुम्हाला मात करायची असेल तर सर्वात उच्च कोटीची ही सेवा आहे, तर नक्की आवर्जून सगळ्यांनी ही सेवा करावी। व्हिडिओ इथेच थांबवते। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।